शिवसेना नेता चंद्रकांत खैरे ने कहा है कि वह महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बारे में कथित तौर पर आपत्तिजनक टिप्पणी करने को लेकर अपने खिलाफ मामला दर्ज किए जाने से भयभीत नहीं है और वह अकेले लड़ेंगे। महाराष्ट्र पुलिस ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के विरुद्ध कथित रूप से आपत्तिजनक टिप्पणी करने को लेकर शिवसेना नेता चंद्रकांत खैरे के खिलाफ औरंगाबाद में रविवार को प्राथमिकी दर्ज की थी। पार्टी के शिंदे गढ़ के जिला इकाई अध्यक्ष राजेंद्र जांजल की शिकायत के बाद औरंगाबाद के सातारा थाने में यह मामला दर्ज किया गया था। रविवार रात को मुंबई से लौटने के बाद खैरे ने संवाददाताओं से बातचीत के दौरान शिंदे पर शिवसेना को तोड़ने का आरोप लगाया, जिसे पार्टी के संस्थापक बाल ठाकरे ने कड़ी मेहनत से खड़ा किया था। खैरे ने कहा, मुझे नहीं पता कि मेरे खिलाफ कोई मुकदमा दर्ज किया गया है, लेकिन अगर मुख्यमंत्री ने शिवसेना संगठन को तोड़ा है तो क्या हमें उनकी पूजा करनी चाहिए। दिली आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, काय सांगाल प्रतिक्रिया? गुन्हा दाखल झाला मला काहीच माहीत नाही। मी तर मुंबईत आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक होती मातोश्रीमध्ये, तिथे गेलो होतो सकाळी आणि आता मी आलो आणि आता तुम्ही सांगता, मला माहीत नाही। मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरले असं म्हणतात। मग ज्या मुख्यमंत्र्यांनी जर समजा संघटना फोडली असेल शिवसेना, त्या मुख्यमंत्र्यांची का पूजा करायची का? आणि मी या ठिकाणी सांगतो की इतकी मोठी संघटना, बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली संघटना, हेच बाळासाहेबांचं ऋण फेडू लागले का तुम्ही? मग आणि ज्या पद्धतीने ते तुम्ही बोलतात आणि उद्धव साहेबांवर टीका करतात आणि उद्धव साहेबांनी तुम्हाला खातं दिलं, सगळं दिलं आणि त्यात ज्यांनी मोठे केलं त्यांना तुम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलता। आणि मराठी माणसासाठी हे शिवसेना माननीय बाळासाहेबांनी स्थापन केली आणि त्यानंतर मग प्रखर हिंदुत्वात काढून हिंदूंना संरक्षण दिलं। इतकी मोठी बलाढ्य संघटना त्या ठिकाणी, म्हणजे कोणाची तरी सांगण्याहून मग खोके असेल काही असेल हे कोण फोडून टाकली। आज सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा शिवसैनिक चिडलेले आहे। ते म्हणतात की ह्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी पूर्णपणे आपली संघटना तोडली, मोडली। आम्ही कुठे जायचं? शिवसैनिक म्हणतात आम्ही कुठे जायचं? आमचा धनुष्यबाण पण गेला, आमचा पक्षाचं नाव गेलं आहे असं म्हणतात ते। अहो राग संताप, मी मुंबईत सकाळी होतो ना, इतके लोकांनी मला सांगितलं, साहेब असं सांगा तुम्ही, इतका राग येतो म्हणे, इतका जबरदस्त राग येतो। बरोबर, त्यांच्या मनातून बोलायला लागेल, छातीतून त्यांच्या बोलता की। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मी काय बोललो असेल म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला? सांगा तुम्ही काय बोललो? मी हेच बोललो ना, मी हे बोललो की आज यांनी इतकी मोठी गद्दारी केली, गद्दारांना क्षमा नाही, हे त्यांनीच काढलेल्या सिनेमामध्ये ते दाखवलं झालं। बरोबर, गद्दारांना गद्दारांना माफी नाही हे त्या ठिकाणी दाखवलं। आणि मला या ठिकाणी हे सांगायचं तुम्हाला सर्वांना की त्यांच्या त्या सिनेमात ज्यांनी गद्दारी केली होती, त्या खोपकरचं मर्डर झालेलं तुम्ही पाहिलं ना? केंद्रीय चुनाव आयोग ने शिवसेना के चुनाव चिन्ह पर अस्थायी रूप से रोक लगा दी है। साथ ही शिवसेना के नाम पर भी प्रतिबंध लगा दिया गया था। उसके बाद ठाकरे और शिंदे समूह नए चुनाव चिन्ह के बारे में सोच रहे हैं। जहां दोनों गठों के नेता जुबानी जंग में लगे नजर आए, वहीं देखा गया कि उद्धव ठाकरे गठ के नेता भास्कर जाधव ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की नकल उतारी। महाप्रबोधन यात्रा के दौरान भास्कर जाधव ने दशहरा सभा में अपने भाषण के जरिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर निशाना साधा था। भास्कर जाधव ने एकनाथ शिंदे की नकल की। उस वक्त उन्होंने किरीट सोमैया पर भी निशाना साधा था। उनका ये वीडियो इस समय वायरल हो रहा है। देवेंद्र फडणवीस ने लिखा है, भास्कर जाधव ने एकनाथ शिंदे को यह कहकर चुनौती दी है कि अगर आप पूरा भाषण पढ़े बिना सिर उठाते हैं तो याद रखना। उस वक्त भास्कर जाधव ने भी सिर घुमाकर एकनाथ शिंदे की मिमिक्री की थी। ठाणे में उद्धव ठाकरे समूह की महाप्रबोधन यात्रा के दौरान भास्कर जाधव ने एकनाथ शिंदे की कड़ी आलोचना की। सध्या किरीट सोमय्या कुठे लोक विचारतात। मला लोक विचारतात सध्या किरीट सोमय्या कुठे आहे? तर मी म्हटलं देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतोय। मी राष्ट्रपतींचा उल्लेख अत्यंत आदराने करतो, ते प्रॅक्टिस करतायत ते मी सांगतोय, मी काय बोलत नाहीये। दोन माणसं प्रॅक्टिस करतायत। दोन
दोन माणसं प्रॅक्टिस करतायत. परवानच्या दिवशी ते रामदास कदम बामवाले माहिती आहेत की नाही, ते त्या दिवशी असे एकदम राणा भीमीदेवीच्या थाटामध्ये आले. ते म्हणाले ते आदित्य ठाकरे काय सारखं बोलतायत, वेदांता फॉस्कॉन वेदांता फॉस्कॉन. आता मी जाऊन वेदांता फॉस्कॉनवर भाषण करतो. पोरगा म्हणला बाबा आधी वेदांता फॉस्कॉन बोलायला प्रॅक्टिस करा, कारण हा सारखा रामदास कदम म्हणे वेदांता पॉपकॉर्न वेदांता पॉपकॉर्न. पॉपकॉर्न शेवटी पोरगा म्हणाला तुम्ही नका बाहेर जाऊन बोलू, तो भास्कर जो तुमची काय ठेवायचं नाही शिल्लक. वेदांता पॉपकॉर्न 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 सुद्धा बोलता येत नाही. आणि मग किरीट सोमय्या कसा द्रौपदी मुर्मू बोलेल ते तुम्ही बघा, मी काय बोलत नाही. आणि म्हणून त्या राष्ट्रपतींच्या ज्या वेळेला शपथविधी करता आमच्या राज्याचे मुख्यमंत्री गेले त्यावेळेला त्यांना पहिल्या लाईनीत बसवलं होतं. का बसवलं होतं तुम्हाला माहिती आहे? बाजूला देवेंद्र फडणवीस होते. पण दुसऱ्या वेळेला एकटे मुख्यमंत्री गेले. नीती आयोगाच्या निवडणुकी मीटिंगला त्यावेळेला ह्यांना एकट्याला तिसऱ्या लाईनीत बसवलं होतं. अरे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं तुम्ही नाव घेता, औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर सुद्धा ज्या छत्रपतींचा मान सन्मान झाला नाही त्यांना माहित होतं इथून बाहेर पडणं कठीण आहे, पण त्या छत्रपतीने तिथं न बसता हातातली तलवार काढली आणि वरली मांडलेली झुमरं बिमरं तोडले आणि स्वाभिमानानं बाहेर पडले. त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही झालात. कशाकरता मुख्यमंत्री झालात? कोण तुमच्या पुढ्यातला माईक ओढतोय, कोण तुम्हाला प्रॉम्प्टिंग करतोय, कोण तुम्हाला भाषण करता म्हणून त्या ठिकाणी स्क्रिप्ट लिहून देतोय, कोण तुमच्याकडनं धनुष्य बाणाची निशाणी संपवून घेतोय, कोण शिवसेना संपवून घेतोय, कोण उद्धव ठाकरेंच्यावर साहेबांच्यावर खोटेने आरोप करून घेतोय. एकनाथराव, हमारी चिंता मत करो, आपने क्या खोया है वह देखो. आपके पति मुख्यमंत्री के पद से उप मुख्यमंत्री के पद पर आ गए. अकोला में पार्टी की समीक्षा करने पहुंचे तब अंबादास दानवे ने मीडिया से बातचीत करते हुए कहा, अमृता फडणवीस ने रविवार को एक ट्वीट के जरिए शिवसेना की कड़ी आलोचना की थी. शिवसेना को अब तक का सबसे बड़ा झटका क्या है, यह सवाल पूछकर उन्हें 4 विकल्प देकर चुनौती दी गई. दानवे ने उसे उत्तर दिया है. दानवे ने कहा, हम अपना देखेंगे, देखो कि आपने क्या खोया है, हमारा टेंशन मत लीजिए. दानवे ने कलेक्टर के साथ बैठक कर जिले की समस्याओं की समीक्षा की. सरकार हे बोलाचीच कढी आणि बोलाचंच भात अशा प्रकारचे सरकार आहे. मदताची, करोडीची, कोट्यवधीची, अब्जावधीची घोषणा सरकार करतं, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा अजून मिळत नाही. आम्ही सरकार काही शेतकऱ्यांचं नाहीये, हे सरकार धनदांडग्यांचं आहे, गुजरातला मदत करणाऱ्यांचं आहे. आम्ही या सरकारकडून अपेक्षा नाही, परंतु या शेतकऱ्यांचा आवाज उठवणं, विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी, तो निश्चित आम्ही उठवतो. दानवे काल एक ट्विट केलं अमृता फडणवीसांनी की शिवसेनेनं काय काय गमावलं, त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं. वारंवार ट्विट येतात शिवसेनेबद्दल, तुमच्या पक्षात, त्याच्या ट्विट बद्दल काय? तुम्ही सुद्धा काय काय गमावलं एकदा चेक करा. मुख्यमंत्री पदावर, उपमुख्यमंत्री पदावर कशा पद्धतीने आले हे चेक करा. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू, एवढं चालू. पुढची लढाई काय, कशी चिन्ह आणि नावाची? बिलकुल चिन्ह उद्धवजी बाळासाहेब ठाकरे एवढं नामही काफी आहे, आम्ही सातत्यानं सांगतो. आणि या नावाच्या आधारावर, बाळासाहेबांच्या आशीर्वादाच्या बळावर शिवसेना या महाराष्ट्रात ताकदीनं उभी आहेच आणि आणखी ताकदीनं पुढे जाईल. उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे के बीच विवाद के बाद चुनाव आयोग ने शिवसेना के धनुष्य चिन्ह को सील कर दिया है. इसके बाद दोनों समूहों को अलग अलग नाम दिया गया, जबकि ठाकरे समूह को मशाल का प्रतीक दिया गया है. उद्धव ठाकरे को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे और शिंदे को बालासाहेब की शिवसेना यह नाम मिला है. उद्धव ठाकरे ने चुनाव आयोग को 3 विकल्पी चिन्ह दिए थे, त्रिशूल, उगता सूरज और जलती मशाल. इनमें से त्रिशूल चिन्ह को इसलिए अस्वीकार कर दिया गया क्योंकि यह एक धार्मिक चिन्ह था, जबकि उगते सूरज का चिन्ह डीएमके को दिया गया है, इसलिए इन दोनों प्रतीकों को अस्वीकार कर दिया गया था.
युवा सेना नेता अयोध्या पोल ने शीतल म्हात्रे की आलोचना करते हुए कहा कि महाराष्ट्र के लोग गद्दारों को अंडे की टोकरी दिखाएंगे। इस बार उन्होंने शिंदेगढ़ पर भी हमला किया। अयोध्या पोल ने सवाल उठाया है कि जब इन 40 विधायकों को खड़ा करने वाली पार्टी का चुनाव चिन्ह चला गया तो हर कोई खुश है। उन्होंने विश्वास व्यक्त किया है कि शिवसैनिक और जनता भविष्य में देशद्रोहियों को गंदोरे की टोकरी दिखाएंगी। इस मौके पर बोलते हुए अयोध्या पोल ने शीतल म्हात्रे की कड़ी आलोचना की। उन्होंने बड़ों से यह भी पूछा है कि जिस शिवसेना के नाम में आपको वजूद दिया है उसके चले जाने पर कितनी खुशी होती है। तो अब पोल ने सवाल उठाया है कि हमने शिवसेना को बचाने के लिए ऐसा किया, तो जब स्वाभिमान चला गया, विचार चले गए, तो जो हाथ चला गया उसने शिंदे समूह पर बॉक्स, दिल्ली के फुटपाथ और नागपूर की लिपी कहकर हमला किया है। आत्ताच उद्धव साहेबांचं जनतेला संबोधन करण्यासाठीचं फेसबुक लाईव्ह झालं। त्यानंतर ज्यांची अक्कल हिमालयापेक्षा पण मोठी आहे, काय तो दांडा आणि काय ते पुढचं, मी शब्द वापरणार नाही, अशा फेम शीतल म्हात्रे यांचं ट्विट आलं। शीतल म्हात्रेला मला एक विचारायचं आहे, शीतल म्हात्रे, स्वाभिमान गेला, विचार गेले, निष्ठा गेली, हाती काय आलं? खोके, दिल्लीची पायचाटी, नागपूरची स्क्रिप्ट। शीतल म्हात्रे, ज्या शिवसेना नावामुळे तुमचं अस्तित्व होतं, ते शिवसेना नाव आणि चिन्ह फुटल्याचा तुम्हाला एवढा कसला आनंद झालाय? तुम्ही आणि तुमची गद्दार टोळी आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे सगळं केलं म्हणून जे म्हणत होतात, आता ते कुठल्या तोंडाने म्हणणार आहात? आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, नवरा मेला तरी चालेल पण सवत मात्र रडकी झाली पाहिजे। त्याच पद्धतीनं तुमच्या सगळ्या गद्दार टोळीचं चालू आहे। शीतल म्हात्रे, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण गद्दार टोळीला महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत आणि फार लवकर तुम्हाला किराची टोपली दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। तुमचा सगळ्यांचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। जय महाराष्ट्र। हिंदुत्व के मुद्दे पर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिछले कई महीनों से आक्रामक है। उन्होंने कई सार्वजनिक भाषणों में मस्जिदों की आलोचना की। कुछ दिन पहले राज ठाकरे के अयोध्या दौरे की भी पुष्टि हुई थी, लेकिन उत्तर प्रदेश से बीजेपी सांसद बृजभूषण सिंह ने इसका विरोध किया। उसके बाद राज ठाकरे ने अपना अयोध्या दौरा रद्द कर दिया, लेकिन अब खबर है कि राज ठाकरे फिर अयोध्या जाएंगे। अयोध्या के हनुमानगढ़ी महंत राजूदास महाराज, महंत धर्मदास और विश्व हिंदू सेवा संघ के अध्यक्ष रविंद्र द्विवेदी ने राज ठाकरे को अयोध्या में आमंत्रित करने के लिए सोमवार 10 अक्टूबर को मुंबई में राज ठाकरे के आवास पर इस बार महंत ने राज ठाकरे को अयोध्या आने का न्योता दिया है। राज ठाकरे के साथ हमारी अच्छी मुलाकात हुई, विभिन्न विषयों पर चर्चा भी हुई। हमने उन्हें अयोध्या आने का न्योता भी दिया है। इस दौरान उन्होंने कहा कि मैं कुछ दिन पहले अयोध्या आ रहा था, लेकिन किसी कारण से हम नहीं आ सके, लेकिन मैं अभी आऊंगा। महंत राजूदास महाराज ने कहा कि राज ठाकरे ने वादा किया है।